मित्रहो नमस्कार. जगभरात कोणत्याही विमान अपघातानंतर सगळ्यात जास्त चर्चा जर कशाची होत असेल तर ती अर्थातच ब्लॅक बॉक्सची. अगदी आपल्या अहमदाबादला झालेला विमान अपघात असेल किंवा अगदी काल परवा अजितदादांच्या विमानाचा झालेला दुर्दैवी अपघात असेल, यामध्ये आता त्यांच्यातून ब्लॅक बॉक्सची चर्चा समोर येत आहे. मुळात हा ब्लॅक बॉक्स काय असतो आणि त्याचं नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा कलर मात्र ब्लॅक नसतो. मग तो कोणत्या कलरचा असतो हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आता बघूयात नेमकं ह्या ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती. ब्लॅक बॉक्सचे मुळात दोन प्रकार पडतात. सगळ्यात पहिला असतो CVR आणि दुसरा असतो FDR. CVR म्हणजे काय तर जे कॉकपिट असतं, म्हणजे जी काय थोडक्यात केबिन असते, त्या केबिन मधल्या रेकॉर्डिंगचं जतन करण्याचं काम या CVR करत असतं. म्हणजे थोडक्यात काय तर अशी दुर्दैवी घटना घडण्या अगोदर त्या कॅप्टन जे काही हे असतात, पायलट्स असतात, यांच्यामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा संवाद घडला या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करण्याचं काम हा CVR करत असतो. दुसरा असतो तो म्हणजे FDR. या FDR अर्थातच फ्लाइट डाटा रेकॉर्डर. याच्यामध्ये काय तर त्या विमानामध्ये इंधन किती होतं, त्या इंधनाची किंवा थोडक्यात त्या इंजिनाची स्थिती काय होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विमान जमिनीपासून किती उंचीवर होतं, त्याची डायरेक्शन काय होती, विमानाची सद्यस्थिती काय होती, त्याच्या तांत्रिक क्षमता समस्या काय होती का, या सगळ्या गोष्टींचं जतन करण्याचं काम या FDR ने केलेलं असतं. या दोन्ही गोष्टीचे रेकॉर्ड्स मिळाल्यानंतर म्हणजे अपघाता स्थिती त्या विमानाची नेमकी स्थिती काय होती हे आपल्याला समजायला मदत होते. तुम्ही म्हणताल सर अगदी विमान अपघातानंतर आम्ही पाहिलं मेटल सुद्धा जळतं, मग त्या ब्लॅक बॉक्सला काय होत नाही का. तर साहजिकच त्या ब्लॅक बॉक्सची निर्मिती अशी केलेली असते की कितीही उष्णतेमध्ये किंवा अगदी समुद्राच्या खोल तळाशी जाईपर्यंत किंवा कितीही त्याच्यावर आघात झाला, उष्ण वातावरण असो, थंड असो, किती पण असो, कोणत्याही वातावरणामध्ये तो ब्लॅक बॉक्स आहे त्या स्थितीमध्ये राहतो. त्याच्यात सगळ्यात महत्वाचे भाग परत एकदा लक्षात घ्या, CVR आणि FDR. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या ब्लॅक बॉक्सचा कलर कधीही काळा नसतो. तो कोणता असतो ते तुम्हाला आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. ठीक आहे.